वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेच लाईव्ह. आता मी आहे आरटीओ कार्यालयासमोर. नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या पुढे एक कॉलनी आहे. त्या कॉलनीचं नाव आहे गणेश कॉलनी. आणि या कॉलनीमध्ये माझ्या गेल्या 4 तासापासूनच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये निफाडचं एक कुटुंब आलेलं आहे. ते एका खाजगी सावकाराच्या विळख्यात अडकलेलं आहे. खाजगी सावकार हा ड्रॅकुला आहे, ड्रॅकुला किंवा डायनासॉर आहे किंवा त्याला भस्म्या झालेला आहे. त्याला व्याज इतकं मोठ्या प्रमाणावर हवंय की जाजू कुटुंबाने फाशी घेऊन मरून गेलं तरी चालल, पण त्याला काय पाहिजे? त्याला काय पाहिजे? व्याज. काय पाहिजे? या खाजगी सावकाराला जाजू कुटुंबाचं रक्तरूपी काय पाहिजे? व्याज पाहिजे त्याला, व्याज. तर काय घडलंय ते आपण ऐकू. जाजू कुटुंबाचा मला फोन आला होता. ते म्हणाले आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही. असा एक खाजगी सावकार आहे. त्याचं नाव काय आहे? तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. खाजगी सावकाराचं नाव नंतर सांगा. माझं नाव आनंद ओमप्रकाश जाजू. मोठ्यानं सांगा. आनंद ओमप्रकाश जाजू. पत्ता सांगा. राहणार निफाड. पत्ता सांगा सर. नवीन सरकारी दवाखाना रोड, राहायला मी निफाडला आहे प्रॉपर. हा. आणि ज्या खासगी सावकाराकडून मी पैसे घेतले त्याचं नाव आहे अनिल प्रकाश कुराडे. बर. तो पण राहणारा निफाडचाच, माझ्या घराजवळचाच. हा. बर. त्याचा फोटो आहे का? 2019 ला हा. काही आर्थिक अडचणीमुळे मी त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. कोणाकडून घेतले? त्याच्याकडून अहो दाजीचा कट करा. दाजीचा काय संबंध? त्या अनिल प्रकाश कुराडेकडून हा. त्यांनी मला दिले 40,000. थांबा. अनिल प्रकाश कुराडे कोण? तुमच्याकडे फोटो आहे का? आहे. दाखवा. दाखवता हा, अनिल प्रकाश कुराडे. अहो तुमच्या ह्याच्यात दाखवा ना. अच्छा दाखवा रे नीट. हेच आहे का अनिल प्रकाश कुराडे? हेच अनिल प्रकाश कुराडे. फोनवर करा तुमचा. वरती करा. अहो थांबा ना, एक घेतला बाकी त्यांना घेऊ. सगळ्यांनी घ्या. ज्यांचा घेऊन झाला त्यांनी बाजूला. हा घ्या. चला हा दाखवा. हे कोण आहे? मिसेस हूँ इनकी। हा. ये कौन आदमी? ये वो इंसान है जिसने हमको ब्याज ले लेके हमको जीना हराम कर रखा है। आपका नाम बताओ. मैं इनकी वाइफ हूँ, प्रिया आनंद जाजू। अच्छा. बेटा जाऊ जाऊ. इन्होंने 40,000 रुपये 2019 में लिया था। हाँ. अभी इन्होंने कुछ नहीं लिया। अच्छा. उसका ब्याज ले लेके वो अभी 2.5-3 लाख रुपया हो चुका है। और अभी उससे 10 गुना ज्यादा दे देके का पेट नहीं भरा और उसको ब्याज। ओके. तुमचं काय नाव आहे? ओमप्रकाश मोहनलाल जाजू. हा. तुम्ही कोण आहे यांचे? मी वडील आहे. अच्छा. काय काय घटना तुमच्या कानावर आली? हा, काय नाही, व्याज घेतले होते 40,000 रुपये. त्याच्यानंतर आतापर्यंत भरपूर व्याज दिलं, तरी व्याजावर व्याज लावून राहिलं आणि म्हणता आता 2.5 लाख रुपये द्या. तुमचा काय व्यवसाय आहे? माझं किराणा दुकान आहे. तुमचं? हा. आणि तुमचा काय व्यवसाय आहे? माझा छोटा हत्ती आहे, मी भाड्यावर चालवतो तो. अच्छा. तोच उचलून नेला. तुमचं काय नाव आहे? नूतन ओमप्रकाश जाजू। हातात घ्या. मोठ्यानं सांगा. नूतन ओमप्रकाश जाजू। तुमची काय ओळख आहे? आई आहे. हा. ओके. काय व्यवहार झालाय? काय अडचण आली तुम्हाला? नीट धरा ना. त्याला अडचण आली, त्यांनी घेतले 40,000, पण त्याला सारखं व्याज देत होतो आम्ही. हा. आणि त्याच्यानंतर पण मग ते थोडे मध्ये व्याजाचे राहिले तर ते व्याज सारखं पैसे मागतो. सारखं गाडीवर असलं का खूप फोन करतो. आता 2-4 दिवस आधी तुम्ही मोबाईल बघा किती फोन आहे त्याचे पैशासाठी. त्याची काही रेकॉर्डिंग त्याची रेकॉर्डिंग आहे का? नाही इकडे. रेकॉर्डिंग करत नाही का? नाही. हा, द्या इकडे. त्याच्या मध्यस्थीचं काय नाव आहे? हे बघा, आपण सगळेजण बघत आहोत. खाजगी सावकाराच्या मगरमिठीत सापडलेलं जाजू कुटुंब. आणि खाजगी सावकाराचं नाव आहे अनिल प्रकाश कुराडे. त्याचा पत्ता काय आहे? देवी मंदिरा शेजारी निफाड. तर या खाजगी सावकारानं या कुटुंबाचं जीणं हराम करून ठेवलेलं आहे. 40,000च्या मोबदल्यात त्यांनी आतापर्यंत साधारण 3 लाख रुपये दिले. आणि 3 लाख रुपये देऊन सुद्धा त्यांनी आता त्यांचा छोटा हत्ती त्याच्या घरी जाऊन उभा करून ठेवलेला आहे. आणि सरळ सरळ म्हणतो माझ्याकडे सगळे प्रूफ आहे. आता हा आहे खाजगी सावकार. पण त्याला काय करायचंय माहिती का? यांच्या नरडीचा घोट घेऊन अख्खं रक्त प्यायचंय, अशी परिस्थिती दिसते. आणि
मला या सगळ्या यंत्रणांना, शासकीय यंत्रणांना आवाहन करायचं आहे, तुम्ही जितेंद्र भावेंकडे का आले हो? तुमच्यावर विश्वास वाटला तर तुम्ही मदत करू शकता. बर, पण याच्या आधी काय काय प्रयत्न केले? नाही गेलो. हो, एक मिनिट थांबा ना. आपलेच लोक लफडे करताय का? बोलू नका ना, गप्प बसा ना. हा, गेलो नाही. त्याची पार्श्वभूमी अशी वाळूचा धंदा करतो तो, राजरोज पोलिसांसोबत फिरतो. काय जाणार आणि काय कंप्लेंट करणार? तो वाळूचा राजरोज धंदा करतो, पोलिसांबरोबर फिरतो, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पोलिसांचा तो आधार घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल करतच राहील आणि पोलीस तुमच्या बाजूने काहीच काम करणार नाही, असं मला वाटलं. हा? पोलीस ब्लॅकमेल नाही करणार, पण पोलीस माझी मदत नाही करू शकणार असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. व्हेरी गुड. माझं नाव कोणी सांगितलं? सर, मी बघितलं त्याचं मला फेसबुकवर, गुगलवर. पण माझी काही क्रॉस चौकशी केली का? मीच पलटी पडलो तर, आणि मीच जर खाजगी सावकारात जाऊन मिळालो तर? आजचं उदाहरण बघितलं, 3 दिवस आधी ज्या डॉक्टरांचा व्हिडिओ बघितला, त्या स्वतः समक्ष माझ्या समोर तुमच्यापर्यंत आले, ज्यांची तुम्ही मदत केली. याच्यापेक्षा अजून काय क्रॉस केलं पाहिजे? 3 दिवसाच्या आधीच डॉक्टरांचा व्हिडिओ जे आज तुम्हाला भेटले का, त्यांचं प्रॉब्लेम तुमच्यामुळे सॉल्व्ह झाला. बघा, जनतेला पोलिसी यंत्रणेवर भरोसा नाही. निफाडच्या पोलिसांच्या गळ्यात गळे घालून चालणारा हा माणूस वाळू माफिया. वाळूचा धंदा करतो आणि पोलिसांशी त्याची जवळीक आहे. या दहशतीपोटी हे जाजू कुटुंब जितेंद्र भावे सारख्या सामान्य नागरिकाकडे न्याय मागायला येतं आणि तो खाजगी सावकार इतका निर्डावलेला आहे की त्याला मी दोनदा अपील केली की तुझ्या आबरूचे लक्तर आम्ही नाशिकच्या वेशीवर टांगू. तू ज्या पद्धतीनं या जाजू कुटुंबाच्या नरडीचा घोट घेऊन रात्रंदिवस रक्त प्यायचा प्रयत्न करतोय आणि वरनं त्यांची गाडी पण घेऊन जातोय, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेव. त्याला मी पूर्वीचा एक किस्सा पण सांगितला. गावावर पूर्वी डाकीन यायची, अख्खं गावातल्या माणसांना खाऊन जायची, पण ती डाकीन होती, राक्षसीन होती, चेटकीन होती, तरी तिला डोकं होतं. ती काय म्हणायची, अख्खं गाव जर खाल्लं तर पुढच्या वर्षी मी काय खाईन, पुढच्या वर्षी मी काय खाईन, म्हणून ती काही घरं सोडून द्यायची. इतकं छान उदाहरण दिलं मी त्याला म्हटलं, एक जाजू सोडून दे, मग बाकीचे 1000 जाजू खायला तुला परवानगी आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेव. इथं जरी यंत्रणा करप्टेड असल्या तरी सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे आणि ते माध्यम मला इतकं प्रभावीपणे वापरता येतं की एकदा जितेंद्र भावेच्या लाईव्हवर एखादी गोष्ट आली की तो माणूस मरून मेल्यागत होऊन जातो. त्याच्या आबरूची लक्तरं लोंबवली जातात, त्याच्या आबरूची लक्तरं वेशीवर टांगली जातात. तो माणूस कोणालाही त्याचं काळं थोबाड जनतेला दाखवायच्या लायकीचा उरत नाही. त्यामुळं तू आवरून घे बाबा, सावरून घे, ती गाडी त्या जाजूच्या घरी लावून टाक. नाही म्हणे, माझे पैसे अडकेले. आता बघा निफाड शहरातले लोक कसे त्याच्याकडे बघतील आतापासून. त्याला त्या निफाड शहरामध्ये फिरता 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 किती नाकी नव येतील सांगा तर बरं. खूप चांगल्या पद्धतीनं मी त्याला खुटवड नगर इथून फोन केला होता. त्याला सांगितलं होतं, बाबा हे कुटुंब पाठवून देतो रे निफाडला. लट 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 कापताय रे, थर 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 कापतायत रे, त्यांच्या डोळ्यातनं सारखे अश्रू चालू आहेत. या लोकांना वाचव रे. मारने वाले से बचाने वाला महान होता है बोलते हैं ना. मैंने उसको बचाने का एक मौका दिया था, पण नाही, त्याला नाही वाचवायचंय. त्याला अजून रक्त प्यायचंय, त्याला अजून व्याज पाहिजे. तर खाजगी सावकारीनं माझं राज्य, माझ्या राज्यातले सगळे जिल्हे, माझ्या राज्यातले सगळे तालुके, माझ्या राज्यातले तालुक्यातले सगळे गाव पोखरून 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 निघालेले. त्याचा तळाशी गेलं तर त्याचं उत्तर सापडतं, भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. कारण ज्या यंत्रणांना या खाजगी सावकारांना नियंत्रणात आणायचंय त्याच यंत्रणा भ्रष्टाचारी आणि शेणखाऊ आहेत. म्हणून आम्ही म्हणतो, काम चुकार भ्रष्टाचारी हे सगळे देशद्रोही. आणि हे देशद्रोही त्या DDR ऑफिसला, AR ऑफिसला मस्तपैकी पगारही खातात, पाकिटही खातात, टक्केवारीही खातात
बँकाच्या बँका खातात, पतसंस्थाच्या पतसंस्था खातात आणि ढेकर सुद्धा देत नाहीत. आणि म्हणून अशी कुटुंब उघड्यावर येतात, उद्ध्वस्त होतात आणि माझ्याकडे येतात. मी या फेसबुक लाईव्हच्या द्वारे निफाड पोलिसांना सुमोटो त्यांनी ऍक्शन घ्यावी म्हणून विनंती करतो. या परिक्षेत्रातील DYSP, या परिक्षेत्राचे SP यांना विनंती करतो. SP साहेब इतका ग्रेट आणि महान माणूस सापडलेला आहे या नाशिकला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे टाळ्या जोरदार होऊन जाऊ द्या. SP साहेबांनी आत्ताच मध्यंतरी खाजगी सावकाराच्या अशा मुसक्या आवडल्या आहेत, तुम्हाला सांगतो की अनेक खाजगी सावकारांची पाचावर धरण बसलेली. तर SP साहेबांनाही मी या फेसबुक लाईव्हच्या द्वारे विनम्रपणे विनंती करतो की पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये इतका विश्वास निर्माण करा की भावेकडे कोणीची येता कामा नाही. भावेकडे अजिबात येता कामा नाही. मी कोणी पोलीस स्टेशन नाही, मी कोणी SP नाही, मी कोणी पोलीस आयुक्त नाही, मी कोणी न्यायालय नाही. माणसं माझ्याकडे का येतात याचं आत्मपरीक्षण पोलिसांनी करावं, DDRनी करावं, ARनी करावं, CPनी करावं. जितेंद्र भावेचं ऑफिस ओस पडलं पाहिजे याची जबाबदारी शासकीय यंत्रणांवर आहे. जितेंद्र भावे जर न्याय देता झाला असेल तर ही जबाबदारी शासकीय यंत्रणांची आहे. हा पराभव शासकीय यंत्रणांचा आहे. माझी विनंती आहे, हे लाईव्ह जे लोक बघतायत त्या लोकांनी AR ऑफिसला, DDR ऑफिसला, SP ऑफिसला, DYSP ऑफिसला आणि निफाड पोलीस स्टेशनला आणि तिथल्या PIला सगळ्यांनी कळवा की निफाडचं हे जाजू कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. कोणाच्या? काय नाव? अनिल कुराडेचं. हा, अनिल प्रकाश कुराडेचं. मोकळं बोला ना. अनिल प्रकाश कुराडेचं. अनिल प्रकाश कुराडेच्या दहशतीखाली हे जाजू कुटुंब वावरतंय. हे जगलं, वाचलं, तरलं तर हा समाज जिवंत आहे. इथलं पोलीस स्टेशन जिवंत आहे, इथलं DDR ऑफिस जिवंत आहे, इथलं AR ऑफिस जिवंत आहे असं म्हणता येईल. आणि ते निफाड शहरातले समाज सुधारक, समाजसेवक, राजकीय प्रतिनिधी जिवंत आहे असं म्हणता येईल. अन्यथा तिथे जिवंत प्रेतांचाच खच पडलेला आहे असं म्हणावं लागेल. माझी विनंती आहे निफाडकरांना, माझे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत निफाड मधले, त्या प्रत्येकाने या कुटुंबाला सहारा मिळेल आणि हे कुटुंब आपल्यातनं निरोप घेऊन निघून जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. मला खात्री आहे निफाडचे पोलीस स्टेशन, निफाडचे PI, त्या परिक्षेत्राचे DYSP आणि SP सुमोटो ऍक्शन घेतील आणि या माणसाला जेरबंद करतील आणि या माणसाकडनं जी काही जादा वसुली जाजू कुटुंबाकडनं त्यांनी केलेली आहे ती वसुली त्याला परत देतील. त्याला जे काय करायचं आहे त्याची खाजगी सावकारी इथे सिद्ध झालेली आहे, कारण इथे त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. तर माझी विनंती आहे सगळ्या संबंधित यंत्रणांना, या कुटुंबाला न्याय द्या. आज त्या खाजगी सावकाराच्या आबरूचे लक्तर आम्ही सोशल मीडिया जे एकदम प्रभावी शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर करून त्याच्या आबरूची लक्तर तर लोंबवली, त्याच्या धज्जिया उडवल्या आम्ही, पण तरीही तो मानायला तयार नाही. कारण पैशाचा, सत्तेचा कैफच इतका भयंकर असतो की माणसाचा माज मोडता मोडत नाही. पण निफाडकरांना माझी विनंती आहे, या माणसाला जे कोणी ओळखत असतील त्यांनी फोन करून सांगा की या जाजू कुटुंबाला आत्महत्येपासून वाचवा. ते या कुराडेच्या दहशतीखाली मरतायत. या कुराडेपासून त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येक निफाडकराचं कर्तव्य आहे की ही चारही माणसं जगली पाहिजे, हे बाळ जगलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. जनतेनं जर पुढाकार घेतला तर या जाजू कुटुंबाला आत्महत्या करायची गरज पडणार नाही. आज ही केस आम्ही लाईव्ह करून या RTO कॉलनीच्या परिसरातील सगळ्या लोकांना 12 हत्तीचं बळ प्राप्त होईल अशी केस त्यांच्या पुढे तिची उकल केलेली आहे. आणि खाजगी सावकारांनो अवकातीत या, खाजगी सावकारांनो अवकातीत या, खाजगी सावकारांनो तुम्ही अवकातीत या. लोकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊ नका, मर्यादेत राहा. एक दिवस तुमचं पतन होणार म्हणजे होणार, एक दिवस तुम्ही संपुष्टात येणार म्हणजे येणार. नालायकांनो तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही तुम्ही या पृथ्वीवर भाडेकरू आहात. तुमच्या बापाचं सगळं नाही,
तुमच्या बापाचं काहीच नाही लक्षात येत नाही, तर जनता आता तुम्हाला धडा शिकवेल. आता जो संबंधित कुऱ्हाडे हा बघा, तो किती पडलेला असेल, लोक काय नजरेने त्याच्याकडे बघतील हे त्याला आता या क्षणापासून कळू लागेल. आणि तो जाजू कुटुंबाच्या गल्लीत सोडा, तो जाजू कुटुंबाच्या वाट्याला सुद्धा जाणार नाही. जाता जाता तुम्ही निफाड पोलीस स्टेशनला जाऊन बसायचंय आत्ताच्या आत्ता. मला तिथून फोन करायचा आहे, पियायचं माझं बोलणं करून द्यायचंय. जो कोणी ठाणे अंमलदार असेल त्याचं माझं बोलणं करून द्यायचंय. इथून तो तिथं जायचंय, अर्ज लिहायचाय. आणि कुऱ्हाडे पासून आम्हाला धोका संभवतो. आमच्या कुटुंबाचं, माझ्या गाडीचं, माझ्या घराचं जेही काही नुकसान होईल त्याला कोण जबाबदार असेल? अनिल प्रकाश कुऱ्हाडे. अनिल प्रकाश कुऱ्हाडे जबाबदार असेल. अर्जात देऊन तो ठाणे अंमलदाराचा रिसिव्हचा शिक्का घेऊन तो याच्यामध्ये कमेंटमध्ये या लाईव्ह मध्ये टाकायचा आहे. आणि पुढची जबाबदारी मी इथं घेणार आहे. ही केस शेवटपर्यंत मी नेईल, काहीच अडचण नाही, घाबरायचं नाही. मी जसं तुमच्याशी माझा काही संबंध आहे का? तुम्ही रक्ताचे नातेवाईक आहे का? माझे कोणी मित्र आहे का? काही आहे का? मी जर तुमच्यासाठी कुऱ्हाडेशी दुश्मनी घेतली तर तुम्हाला स्वतःसाठी दुश्मनी घ्यायला काही अडचण आहे का? घ्यायला पाहिजे का नाही? मग द्यायला पाहिजे, मला साथ द्यायला पाहिजे का नाही? मग द्यायला पाहिजे. बरोबर की नाही? मी तुम्हाला ह्या राजाभाऊ गायधनीला साथ द्या असं म्हणतोय का? तुम्हाला कोणाला साथ द्यायची आहे? स्वतःला. स्वतःला साथ द्यायची तुम्हाला, तर तुम्ही स्वतःला साथ द्या. आणि ठाकरे साहेब, तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, धन्यवाद. सगळ्यांनी मत करा. बॅटला करायचं का बाबा? बॅटला मतदान करायचं का? अहो बॅटला मतदान करायचं का? 100%. अरे आपल्याच माणसं बोंबलू राहिले, आपल्या माणसांनी का बसा. अहो करायचं का बॅटला मतदान? नक्की करायचं का? पक्का? थँक्यू. वंदे मातरम. भारत माता की जय. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. भारत माता की जय. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. काम चुकार भ्रष्टाचारी हे सगळे देशद्रोही. खाजगी सावकारी देशाशीच गद्दारी. खाजगी सावकारी देशाशी 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 गद्दारी. या खाजगी सावकारीचा रोग इतका मोठा आहे की लोक पतसंस्था काढतात आणि पतसंस्थाच्या आड खाजगी सावकारी करतात. लोक कोऑपरेटिव्ह बँका काढतात आणि त्याच्या आड खाजगी सावकारी करतात. खाजगी सावकारी करतात. खाजगी सावकारी खाजगी